तर ते प्रोडक्ट कसं फिल करायचं आहे, आपण प्रोपलंट आहे, ड्रग आहे, ते कंटेनर आहे, कंटेनर मध्ये कशा मार्फत फिल करायचं ड्रग आणि प्रोपेलंट हे बघायचं आहे. तर प्रोडक्ट फिलिंग मेथड्स, प्रोडक्ट फिलिंग मेथड्स कोणत्या आहेत? प्रोडक्ट फिलिंग मेथड म्हणा किंवा प्रोपेलंट फिलिंग मेथड म्हणू शकतो आपण. प्रोपेलंट फिलिंग मेथड पण म्हणू शकतो आपण. त्यामध्ये दोन येतात, एक येते कोल्ड फिलिंग मेथड आणि दुसरी येते प्रेशर फिलिंग मेथड. कोल्ड फिलिंग मेथड आणि दुसरी येते प्रेशर फिलिंग मेथड. एक आहे कोल्ड फिलिंग मेथड, दुसरी आहे प्रेशर फिलिंग मेथड. ओके, त्यामध्ये आपण पहिली मेथड घेऊया, कोल्ड फिलिंग मेथड. म्हणजे कोल्ड फिलिंग आणि प्रेशर फिलिंग मेथड सोपं आहे. पहिली मेथड घ्या, कोल्ड फिलिंग मेथड. त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत का ते लिहून घ्या, आयएमपी पॉइंट्स किंवा नोट्स म्हणून लिहून घ्या. इट इज अ ओल्ड मेथड. ही कशी आहे? ओल्ड मेथड आहे. इट इज सुटेबल फॉर, इट इज सुटेबल फॉर नॉन aqueous material. It is suitable for non-aqueous material and CFC material, chlorofluorocarbon material. It works under -30°F to -40°F ज्या टेम्परेचर मध्ये वर्क करते. म्हणजेच हे किती चिल म्हणजे कोल्ड टेम्परेचरला वर्क करते, पूर्ण कोल्ड. तर या कंडिशन मध्ये पूर्ण 30°% असल्यामुळं आपण aqueous जर मटेरियल यूज केलं तर काय होईल? जर aqueous मटेरियल आपण फिल करतोय तर काय होईल? त्यामध्ये कोल्ड फिलिंग आहे. जर इकडून aqueous टाकलं त्या मशीन मध्ये, त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, तर शेवटी आपलं बर्फ म्हणून बाहेर पडेल, एवढी चिलिंग आहे. त्यामुळं यामध्ये aqueous मटेरियल नॉट यूज. त्यामुळं काय होतं? aqueous मटेरियल यामध्ये यूज करणं जात नाही. कशासाठी टूल आहे? नॉन aqueous मटेरियल आणि CFC मटेरियल साठी सुटेबल आहे. इट इज सुटेबल फॉर CFC मटेरियल आणि aqueous नॉन aqueous मटेरियल. इला तिथे पण झालं. ओके, फिलिंग मेथड हे कसं इन्स्ट्रुमेंट आहे ते दाखवतो तुम्हाला. डायग्राम खोलण्यास काढायचं. इथं आपला प्रोडक्ट असतो, जे का आपण प्रोडक्ट फिल करणार आहोत. ओके, इथं वॉल्व असते, स्वतः आपण हँडल करू शकतो. आणि या ठिकाणी पाईप निघतो, चेंबर असतो, फिलिंग चेंबर पूर्णपणे. आणि या चेंबर मध्ये काय असतो? आपला एरोसोल किट असते आणि वेइंग मशीन, वेइंग.
यामध्ये काय होतं, ही जी पाईपलाईन आहे ही कशाची, कॉपरची पाईपलाईन आहे, कॉपर पाईपलाईन, कॉपर पाईपलाईन. आणि या पूर्ण सिस्टमचं टेम्परेचर किती असते, -30°F टू -40°F. यामध्ये कोल्ड फिलिंग होते, यामधून आपला प्रोपेलंट पास होतोय. त्यामध्ये इथं फिल केलं जातं ड्राय असिटोन, फिल केलं जातं आणि ड्राय CO2 फिल केलं जातं. कार्बन डायऑक्साइड आणि असिटोन फिल केलं जातं यामध्ये चेंबर मध्ये, ड्राय असिटोन आणि ड्राय कार्बन डायऑक्साइड. हे काय फील करतात, टू मेंटेन टेम्परेचर, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय होतो, ड्राय असिटोन, ड्राय कार्बन डायऑक्साइड करतो. आणि हे जे आहे कॉपरची पाईपलाईन आहे ही 12 फोल्डची असते, 12 फोल्डिंग. म्हणजे हे 12 फोल्डिंग करून ते पाईपलाईन म्हणजे फिक्स नसते, 12 फोल्डची पाईपलाईन असते. कोणती, कॉपरची पाईपलाईन असते. फक्त या मधली बघ, हे आपली नॉर्मल असते. हे जे आहे फक्त ही सेंटरची कॉपरची पाईपलाईन असते. त्याचं टेम्परेचर किती, -30°F टू 40°F. काय होतं, यामध्ये नॉन ॲक्वेस मटेरियल आणि CFC मटेरियल बघायला लागतो आणि इथून पास केला जातो. आणि यामधून जो गॅस आहे तो प्रेशराइज फॉर्मॅट मध्ये त्या एरोसोल कंटेनर मध्ये फिल केला जातो इन लिक्विड फॉर्मॅट, फोल्डिंग. तर हे जे आहे कॉपरची काय आहे पाईपलाईन आहे, किती फोल्डिंगची, 12 फोल्डिंगची. आणि हे वर्क कोणत्या टेम्परेचर वरती करते, -30°F टू -40°F. हे वेइंग बॅलन्स करण्यासाठी आहे, किती अमाऊंट ऑफ आपण एरोसोल कंटेनर मध्ये फिल केलेला आहे हे चेक करण्यासाठी आहे. आणि यामध्ये प्रेशर, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण ड्राय कार्बन डायऑक्साइड आणि ड्राय असिटोन या चेंबर मध्ये फिल केलं जातं, पाईपलाईन मध्ये नाही, चेंबर मध्ये. तुम्ही बघता कधी कधी पाईपलाईन असते, वरून थंड पाणी पडते, जेणेकरून मध्ये बर्फ फॉर्म होतो, मशीन मध्ये असतं ना, त्यासाठी पूर्ण मेकॅनिझम. समजा यामध्ये आपण जर ॲक्वेयस मटेरियल यूज केलं आहे आणि हायड्रोकार्बन जर यूज केलेला आहे तर काय होईल तिथे, या कोल्ड चेंबर मुळे पाणी जे आहे ॲक्वेयस मटेरियल जे आहे तिथं बर्फ फॉर्मॅट. समजा ते बर्फ मध्ये होईल, आईस मध्ये होईल, म्हणून नो यूज. आणि जो हायड्रोकार्बन आहे, हायड्रोकार्बन लिकेजच्या इथं जर समजा या ठिकाणी एक क्लॅम्प असते, जर लिकेज झालं तर हे कसं आहे, फ्लेमेबल असतं हायड्रोकार्बन. त्यामुळं काय पकडतं, फायर पकडतं. त्यामुळं हायड्रोकार्बन्स आणि ॲक्वेयस मटेरियल कोल्ड फिलिंग मध्ये यूज करत नाही, नॉन ॲक्वेयस आणि CFC मटेरियल्स यूज करतात कोल्ड फिलिंग. यामधला ईच अँड एव्हरी पॉइंट इम्पॉर्टंट आहे. 12 फोल्डिंग किती टेम्परेचरला, कोणती कॉपर कोणती पाईपलाईन आहे ते पण बघतो, कोणता असिटोन कोणते कंटेंट सॉल्ट यूज केला तो कशासाठी, मेंटेन टेम्परेचर करण्यासाठी. ड्राय असिटोन आहे ना, ड्राय कार्बन डायऑक्साइड. हे काय करतं, इन्सुलेटर सारखं काम करतात. हे काय करतात, इन्सुलेटर सारखं काम करतात, इन्सुलेटर जॅकेट सारखं काम करतात ड्राय असिटोन आणि ड्राय कार्बन डायऑक्साइड. समजले पूर्ण कोल्ड फिलिंग कशा प्रकारे केली जाते. इन्सुलेटर जॅकेट, गरमी होऊ नये, थंडी वाजू नये म्हणून आपण जॅकेट घालतो. दोन, नाही
तर यामध्ये समजा हे सोडून द्या, हे दोन सुटेबल आहे. आपण नॉन ॲक्वेस मटेरियल आणि सीएफसी जर यामध्ये प्रोपेलंट फिल केलं, यामध्ये ड्रग प्लस प्रोपेलंट फिल केला तर या चेंबर मधून पास होतं. कोल्ड फिलिंग म्हणजे काय, कोल्ड म्हणजे या कोल्ड असल्यामुळे या पूर्ण टेम्परेचर किती असेल -30 टू -40 डिग्री फॅरनहाइट, नॉट सेल्सियस, डिग्री फॅरनहाइट या टेम्परेचर वर्क करते. हे जे तुमचं गॅस फॉर्मॅट मध्ये आहे, लिक्विफाईड फॉर्मॅट मध्ये होऊन या ठिकाणी चेंबर मध्ये फिल करतो. आणि या चेंबरचं पूर्ण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण ड्राय ॲसिटोन आणि ड्राय कार्बन डायऑक्साइड मटेरियल यूज करतो ॲज अ इन्सुलेटर आहे, टेम्परेचर मेंटेन करतो. समजलं? ओके. नंतर आहे प्रेशर फिलिंग मेथड. नंतर आहे सेकंड म्हणजे कोणती, प्रेशर फिलिंग मेथड. सेकंड आहे प्रेशर फिलिंग मेथड. प्रेशर फिलिंग मेथड ही कशी आहे, न्यू मेथड आहे. पहिली जुनी मेथड होती ती आहे न्यू मेथड और ऍडव्हान्स्ड मेथड पण म्हणू शकतो याला आपण. तिथं जे डिसएडव्हान्टेजेस होते ती त्याचे ऍडव्हान्टेज असते. जस्ट लाईक नॉन ॲक्वेस मटेरियल हायड्रोकार्बन साठी आपण यूज करू शकत नव्हतो, पण हे यूज्ड फॉर ऑल. यूज्ड फॉर ऑल म्हणजे कोणतं ॲक्वेस, नॉन ॲक्वेस, सीएफसी आणि हायड्रोकार्बन या सगळ्या मटेरियलच्या फिलिंग साठी आपण काय करतो, हे प्रेशर फिलिंग मेथड यूज करतो. यूज्ड फॉर ऑल म्हणजे काय, aqueous, नॉन aqueous, CFC and हायड्रोकार्बन पद्धतीसाठी आपण यूज करतो. या केस मध्ये आणि तिकडे जे होतं मायनस कोल्ड फिलिंग होती आणि हे जे काय फिलिंग चालणार आहे ते फिलिंग रूम टेम्परेचर आहे. ऑल वर्किंग कंडिशन आहे ती ऍट रूम टेम्परेचरला ही पूर्ण कंडिशन होत असते. प्रेशर फिलिंग स्पेशल टेम्परेचर मेंटेन करायची गरज नाही. पिस्टन पंप घेतला, प्रेस केला, संपला इशू. ऍट रूम टेम्परेचरला हे वर्क करेल. तर यामध्ये प्रेशर फिलिंग मेथड मध्ये कोणतं डिव्हाइस यूज केलं जातं, समजा इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं असं विचारलं तर आपण काय म्हणतो याला पिस्टन पंप. पिस्टन पंप हा डिव्हाइस यूज केला जातो. पिस्टन पंप पिचकारी माहिती का, पिचकारी त्या टाइप मध्ये प्रेशर ओढलं जातं, त्यामध्ये पूर्ण आपला प्रोपेलंट प्लस ड्रग फिल केला जातो आणि बॉटल ठेवून प्रेस केला जातो. पिस्टन पंप यावर ते कसं असतं पिस्टन पंप, ओके. ते पिस्टन पंप आहे आणि खाली एरोसोल मशीन आहे आणि खाली आपलं काय वेइंग करायचं. म्हणजे यामध्ये काय आपलं पूर्ण प्रोपेलंट प्लस ड्रग असतो, ओढलं जातं, फिल केलं जातं आणि इथं ठेवून प्रॉपरली क्लॅम्प लावून विदाउट एनी एअर एक्सपोजर डायरेक्टली प्रेस केलं जातं बाय अप्लाइंग फोर्स. फोर्स अप्लाय करून काय केलं जातं, त्यामध्ये फिल केलं जातं आणि किती अमाऊंट ऑफ ड्रग वे केला जातो, किती अमाऊंट ऑफ त्यामध्ये प्रोपेलंट प्लस ड्रग एरोसोल कंटेनर मध्ये फिल केलेला आहे. यामध्ये स्पेसिफिकली कोणत्या
एरोसोल फिलिंग साठी केले जाते हे आहे कॉस्मेटिक एरोसोल फिलिंग. कॉस्मेटिक एरोसोल फिलिंग. कॉस्मेटिक एरोसोल फिलिंग आणि मेडिकेटेड एरोसोल फिलिंग. मेडिकेटेड एरोसोल फिलिंग या दोन केसेस मध्ये आपण काय करतो पिस्टन पंप यूज करतो म्हणजे कोणती प्रेशर फिलिंग. वरचा आहे मेडिकेटेड एरोसोल फिलिंग म्हणजे मेडिकेशन देण्यासाठी आपण. सेकंड आहे कॉस्मेटिक एरोसोल फिलिंग. या केस मध्ये तुम्हाला फक्त गॅसच भरायचं नाही कधी कधी आपण सस्पेन्शन पण फिल करतो कधी कधी फोम टाइप मध्ये पण असतो. हे बघितलंय लिक्विड फार्ड असतंय आपण लग्नामध्ये उडवतो फोम टाइप मध्ये असतं. तर प्रत्येकाचं ऍक्च्युएटर वेगळं असतं. ऍक्च्युएटर म्हणजे माहिती आहे समोरचं जे तोंड असतंय ऍक्च्युएटर डिफरन्स असतो प्रत्येकाचा फील करण्यासाठी प्रेस करण्यासाठी.